रात्री अमितच्या बेडरूममध्ये जानू आधीच फ्रेश होऊन बसली होती. कसला तरी गहन विचार करत होती. त्याच्याशी कधी एकदा बोलते असं झालेलं तिला, कारण हॉस्पिटलमधून तो लेट आला होता. त्यामुळे जेवून आत्ताच तो वर आला होता, म्हणून त्यांचं बोलणं झालंच नव्हतं. आणि आता तो फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला होता. ती त्याची बाहेर यायची वाट पाहत होती. दार उघडल्याचा आवाज झाला. केस पुसत पुसतच तो बाहेर आला आणि आरशात पाहू लागला. तशी कधीपासून त्याची वाट पाहत असलेली जानू उठली आणि सरळ जाऊन तिने मागून त्याला घट्ट मिठी मारली. आता पुढे. हे जान, काय झालं? तो लगेच तिच्या बाजूने वळला आणि त्याने तिला समोरून मिठीत घेत विचारलं. मी जगातली सगळ्यात जास्त नशीबवान बायको आहे की माझ्याकडे तुम्ही आहात. ती त्याच्या छातीला घट्ट बिलगूनच बोलली. तसा तो हसला. हो, ते तर आहेच. तो पण मिश्किलपणे बोलला. तसं तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि खूप गोड हसली ती. तिच्या त्या निखळ हास्यावर तर जीव ओवाळून टाकावासा वाटला त्याला. मीत, आज ज्या प्रकारे तुम्ही माझ्या बाजूने उभे राहिलात, मला प्रोटेक्ट केलं, त्यासाठी खूप खूप थँक्यू, ती बोलली. ए वेडाबाई, थँक्यू काय म्हणतेस? आणि ते पण तुझ्या नवऱ्याला? माझं कर्तव्य आहे ते. एक नवरा म्हणून नेहमी तुला प्रोटेक्ट करणं, तुला सपोर्ट करणं, आणि त्याहीपेक्षा जास्त प्रेम आहे माझं तुझ्यावर, खूपच जास्त. आणि हीच सिच्युएशन जर माझ्यावर आली असती तर काय तू माझी साथ दिली नसती का? हां, तो तिच्या डोक्यावर किस करत बोलला. अशी वेळ तुमच्यावर कधीच येणार नाही मीत, पण जर असं काही घडलंच तर मात्र मी तुमच्या प्रत्येक सुखदुःखात समान वाटेकरी असेल मीत. माझी सगळी सुखं तुम्हाला आणि तुमचे सगळे दुःख मला मिळोत, हीच प्रार्थना मी देवाकडे करते रोज, ती बोलली. थोडे डोळे पाणावले होते तिचे. हे जान, इतकं प्रेम करतेस माझ्यावर? त्याने आता तिला समोर धरून विचारलं. खूप जास्त, लिमिटलेस. आय कांट इमॅजिन माय सेल्फ विदाऊट यू मीत. मी मला स्वतःला तुमच्याशिवाय इमॅजिन पण नाही करू शकत मीत. आय लव्ह यू अ लॉट. तुम्ही कधीच माझ्यापासून दूर तर नाही ना जाणार? ती बोलली तसं त्याने तिला जोरातच स्वतःजवळ ओढून घट्ट मिठीत कैद केलं. कधीच नाही. मी फक्त आणि फक्त तुझा आहे आणि तू माझी. आपण कधीच एकमेकांपासून दूर नाही जाणार. जर देवाने जरी असं काही करायचा प्रयत्न केला ना, तरी त्याच्याशीही भांडेन मी, पण तुला कधीच दूर जाऊ देणार नाही. डोंट वरी, ट्रस्ट मी. तो त्याची मिठी अजूनच घट्ट करत बोलला. आता त्याचे डोळे पण पाणावले होते. बराच वेळ तो तिला मिठीत घेऊन होता. आता ते बेडवर होते. ती बेडला टेकून बसली होती आणि तो तिच्या मांडीवर झोपला होता. मीत, डॉक्टर काय म्हणाल्या? जानूने थोड्या वेळाने विचारलं. जान, रिपोर्ट सगळे ओके आहेत तुझे आणि लवकरच आपल्याला गुड न्यूज मिळेल असं डॉक्टर बोलल्या. काही केसेसमध्ये प्रेग्नन्सी लेट होत असते, पण घाबरण्यासारखं काही नाही आहे असं म्हणाल्या त्या. सो हॅपी? तो बोलला तशी ती हसली. येस, सो मच हॅपी, ती बोलली. जान, आपलं बाळ आल्यानंतर तू तर मला विसरूनच जाशील ना? तो तोंड थोडं बारीक करत म्हणाला. असं काही नाही मीत, तुम्ही तर माझं पहिलं बाळ आहात. तुमचे लाड तर मी करणारच, ती त्याच्या केसांमधून हात फिरवत बोलली. तसा हसला तो आणि त्याने तिचा तोच हात त्याच्या हातात घेऊन त्यावर एक किस केला. देन शो मी युअर लाड, तो बोलला आणि त्याने तिच्या नायटीच्या जॅकेटची तिच्या पोटावर बांधलेली नॉट सोडली. तो तिला त्याचे लाड करायला सांगत होता. मीत, काहीही काय, तुम्ही उगाच शब्दाचा वेगळा अर्थ घेत आहेत. सोडा मला, जाऊ द्या, ती लाजून बोलली आणि तिथून जाऊ लागली. पण त्याने तिचं जॅकेटच खेचून काढलं. तसे ते जॅकेट तिच्या शरीरापासून वेगळं झालं. आता मात्र तिला खूपच लाज वाटू लागली. मीत, प्लीज, ती त्याला विनवणीच्या सुरात बोलली. पण तो काही ऐकेच ना. उलट तोच तोंड बारीक करून बोलला. जान, प्लीज, आय एम वेटिंग. तुम्ही नाही मानणार ना, ती लटक्या रागात बोलली. तशी त्याने ओठ बाहेर काढत नाहीमध्ये मान हलवली. त्यावर तिने हसून मान नकारार्थी हलवली. ओके, करते मी तुमचे लाड, पण माझी एक अट आहे, ती बोलली. तसा तो शॉक झाला. जानू,
तू केव्हापासून अटी ठेवायला लागलीस? त्याने एक भुवई उंच करून विचारलं. आत्तापासूनच. तुम्हाला मान्य असेल तर सांगा, नाहीतर मी चालले, ती त्याला खोटा खोटा दम देत बोलली. हे, दिस इज नॉट फेअर यार. बरं सांग, काय अट आहे तुझी? त्याने विचारलं. त्यावर ती हसली. मी जेव्हा तुमचे लाड करत असेन तेव्हा तुम्ही मला टच नाही करायचा. जे करायचंय ते मीच करेन, ती बोलली. व्हॉट? नो, इट वोंट हॅपन टू मी. हे त्याच्याने होणार नाही असं म्हणत होता तो. म्हणजे समोर अख्खीच्या अख्खी रसमलाईची डिश असताना तिला हात लावायचा नाही असं म्हणत होती ती. कसा मांडणार होता तो? बरं ठीक आहे मग, जाते मग मी, ती पण मुद्दाम नाटक करत बोलली. हे, नो जानू, प्लीज डोंट गो. ओके, मला मान्य आहे तुझी अट, तो नाराजीनेच बोलला. तशी ती गालातच हसली. तिला पण मज्जा येत होती त्याला छळायला. आता तो बेडला पाठ टेकून बसला होता आणि ती त्याच्या समोर जाऊन बसली. ती आता त्या शॉर्ट नाईटीवर होती आणि तिचे सगळे केस मोकळे सोडले होते तिने. खूपच मादक दिसत होती ती. तिला पाहूनच अर्ध अवसान गळालं होतं त्याचं. तो तिच्याकडे एकटक पाहत होता आणि ती मात्र हसून त्याच्या डोळ्यात पाहत होती. ती आता अजूनच त्याच्या जवळ सरकली आणि तिने तिच्या हाताने त्याचे केस नीट केले. मग हळूवार त्याच्या केसात ती तिची बोटं फिरवू लागली. त्याने डोळे मिटले आणि तिचा तो बोटांचा होणारा स्पर्श तो फील करू लागला. आता ती दोन्ही पाय आजूबाजूने टाकून त्याच्या मांडीवर बसली. त्याचे डोळे बंदच होते. तिने त्याच्या चेहऱ्यावर अलगद तिचा हात फिरवला. मग त्याच्या कपाळावर किस केला. नंतर त्याच्या बंद डोळ्यांवर किस केला. मग नाकावर आणि दोन्ही गालांवर किस केला. आता त्याच्या कॉलरला पकडून तिने त्याला अजूनच जवळ ओढलं आणि त्याच्या कानाला हलकेच चावा घेतला तिने. तसा तो ओठांच्या कोपऱ्यात हसला. त्याला तिचं असं किस करणं वेड लावत होतं, पण तो शांतच होता, कारण तिची अट पाळत होता. आता तिने तिचा अंगठा त्याच्या खालच्या ओठावर रब केला. तसा एक करंट त्याच्या शरीरातून पास झाला. हळूहळू पुढे सरकून ती त्याचा खालचा ओठ तिच्या नरम गुलाबी ओठांनी हळूवार कुस्करू लागली. मग वरच्या ओठांसोबतही तिने तेच केलं. भले तो तिला टच करू शकत नव्हता, पण ह्यावेळी त्याने तिला पुरेपूर प्रतिसाद दिला आणि तिच्या ओठांतलं ते अमृत तो मनसोक्त प्यायला. एक पॅशनेट किस नंतर स्वतःचे श्वास कंट्रोल करत तिने त्याला सोडलं. दोघेही आता एकमेकांच्या डोळ्यात बघत होते आणि दोघांनाही त्यात मिलनाची आसच दिसत होती. पण अजून जास्त लाड करायचे बाकी होते तिचे. ती आता त्याच्यापासून थोडी दूर झाली आणि मांजरीसारखी त्याच्या अंगावर चढून तिने त्याच्या शर्टचं एक एक बटन ओपन केलं. आता तिचा हात त्याच्या छातीवर ती हळूवारपणे फिरवत होती आणि त्याची धडधड मात्र कमालीची वाढली होती, जी ती फील करू शकत होती. आता ती वाकून त्याच्या छातीवर, पोटावर किस करू लागली होती आणि मादक नजरेने त्याला पाहत होती. पण असं करताना तिच्या नाईटीचा डीप नेक अजूनच डीप दिसत होता. जणू तो डीप नेक त्याला खुणावत होता. ते पाहून त्याच्याही भावना जागृत होत होत्या. शेवटी त्याचा कंट्रोल सुटला आणि त्याने तिचे केस पकडून तिला स्वतःजवळ ओढलं. तिच्या खांद्यावरची ती नाईटीची स्ट्रीप त्याने खाली केली आणि तिच्या खोल गळ्यावर तो बेधुंद होऊन किस करू लागला. खरं तर तिनेच त्याला तिला स्पर्श न करण्याची अट घातली होती, पण आत्ता मात्र ती पण अधीर झाली होती त्याच्या स्पर्शासाठी. तशी तिने तिच्या दुसऱ्या खांद्यावरची स्ट्रीप पण स्वतःच खाली केली आणि त्याला अजूनच छातीशी घट्ट कवटाळलं आणि त्याला जे हवं ते करू देऊ लागली ती. तसा तो अजूनच चेतावला आणि तिला फोर्सली किस करू लागला. तिला पण आवडत होतं त्याचं असं तिला तिथे फोर्सली किस करणं. तो पॅशनेटली किस करत होता आणि ती मात्र त्याच्या त्या ओठांच्या स्पर्शाच्या असीम सुखात न्हावून गेली होती. कधी त्या दोघांच्या अंगावरचे कपडे विलग झाले आणि प्रेमाच्या झुल्यावर झुलवता झुलवता कधी ते त्या परमोच्च अतीव सुख देणाऱ्या क्षणापर्यंत पोहोचले, दोघांनाही कळलं नाही. असेच दिवसामागून दिवस चालले होते आणि ते दोन्ही जीव एकमेकांच्या प्रेमात अजूनच गुंतत चालले होते. आज ऑफिसमध्ये खूपच रेलचेल चालू होती. त्याला कारणही तसंच होतं. आज सिंगानियाजचं प्रोजेक्ट कोणत्या कंपनीला मिळेल ह्याचा रिझल्ट होता.
तशी आतली खबर आली होती की तो प्रोजेक्ट राज्याध्यक्ष ग्रुपलाच मिळणार अशी, पण तरी काही सांगता येत नव्हतं, कारण प्रोजेक्टच इतका मोठा होता की एंड मोमेंटला पण निर्णय बदलू शकत होता. सगळे एम्प्लॉई कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रोजेक्टरवर लाईव्ह टेलिकास्ट बघत होते. इथे मोठ्या हॉलमध्ये खूप मोठे मोठे बिझनेसमॅन जमले होते. सगळ्यांनाच वाटत होतं की हा प्रोजेक्ट आपल्यालाच मिळेल. अमित जानूचा हात पकडून बसला होता. नाही म्हटलं तरी त्याला पण थोडी धाकधूक होतीच, कारण इतकी मेहनत घेतली होती हा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी. आणि जर आज हा प्रोजेक्ट आपल्या कंपनीला मिळाला नाही तर स्वाभाविक आहे, वाईट तर वाटणारच होतं. मीत, डोंट वरी, हा प्रोजेक्ट आपल्याच कंपनीला मिळेल, जानू त्याला धीर देत होती. येस, आय होप सो. तो पण कशी तरी स्माईल करत बोलला, कारण आतून तर तो पण नर्वस फील करत होता. इतक्यात अनाउन्समेंट झाली की मिस्टर सूरज राय सिंघानिया आता हॉलमध्ये एंट्री करत आहेत. तशा सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. एक खूपच अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी समोरून चालत येत होती. 50च्या आसपास ती व्यक्ती असेल, पण त्याची पर्सनॅलिटी बघता कोणीच सांगणार नाही की ती व्यक्ती 50ची असेल. 30ल्या मुलांना पण लाजवेल इतकी भारी पर्सनॅलिटी होती त्यांची. त्यांना बघूनच सगळ्यांच्या तोंडून फक्त एकच शब्द बाहेर पडला, वाव. आता इंट्रोडक्शन आणि बाकीची फॉर्मॅलिटी झाली होती आणि तो क्षण आला होता ज्याची सगळेजण अगदी आतुरतेने वाट पाहत होते. सगळ्यांची हृदयाची गती वाढली होती. सगळ्यांनी फिंगर क्रॉस केले होते. अँड द लकीएस्ट कंपनी दॅट गॉट दिस प्रिशियस प्रोजेक्ट इज राज्याध्यक्ष ग्रुप. आणि हा अनमोल प्रोजेक्ट ज्या कंपनीला मिळाला आहे त्या नशीबवान कंपनीचं नाव आहे राज्याध्यक्ष ग्रुप. अनाऊन्स झालं तसा टाळ्यांचा कडकडाट झाला. अमितने जानूला गच्च मिठी मारली. तो खूप खुश होता. इतक्या महिन्याची मेहनत आज फळाला आली होती. तो आता स्टेजवर गेला आणि सूरज राय सिंघानियाने त्याला शेक हँड केलं. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर राज्याध्यक्ष, ते बोलले. थँक्यू सो मच मिस्टर सिंघानिया फॉर ट्रस्टिंग अवर कंपनी. आमच्या कंपनीवर विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद, अमित बोलला. आता अमित खाली येऊन जानूच्या बाजूला बसला होता. तो खूपच खुश होता आज. जे त्याने ठरवलं होतं अगदी तसं आणि तसंच घडलं होतं. त्याच्या आणि त्याच्या स्टाफची मेहनत आज फळली होती. इथे राज्याध्यक्षांच्या ऑफिसमध्ये पण एकच जल्लोष होता. सगळेजण खूपच खुश झाले होते, कारण ही तसंच होतं. प्रोजेक्टच इतका मोठा होता ज्याची सगळ्यांनाच कल्पना होती. अमितने मॉम डॅडना पण ही गुड न्यूज दिली होती. ते पण खूप खुश झाले. आता छोट्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी एक मीटिंग अरेंज केली होती. तशी जानू बाहेर हॉलमध्ये थांबली आणि अमित कॉन्फरन्स हॉलमध्ये मीटिंग अटेंड करण्यासाठी गेला. दोन्ही बाजूचे इंट्रोडक्शन करून झाले आणि मग त्या पेपर्सवर सह्या झाल्या. आणि आता तो प्रोजेक्ट राज्याध्यक्ष ग्रुपचा होता. मिस्टर राज्याध्यक्ष, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. Today you have finally got the project on which big companies in India were eyeing. I hope you will not disappoint me. तुमचं खूप अभिनंदन मिस्टर राज्याध्यक्ष. ज्या प्रोजेक्टवर भारतातल्या मोठमोठ्या कंपनींची नजर होती तो प्रोजेक्ट फायनली आज तुम्हाला मिळालाय. मला आशा आहे की तुम्ही मला निराश नाही करणार. थँक्यू सो मच मिस्टर सिंघानिया. ट्रस्ट मी, your decision to give the project to राज्याध्यक्ष ग्रुप will be the best one. धन्यवाद मिस्टर सिंघानिया. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही राज्याध्यक्ष ग्रुपला प्रोजेक्ट देण्याचा घेतलेला तुमचा हा निर्णय बेस्टच असेल, अमित एकदम कॉन्फिडेंटली बोलला. त्यावर मिस्टर सिंघानियाने सुद्धा हसून मान हलवली. इथे जानू एकटीच कधीपासून अमितची वाट पाहत बसली होती. ती पण खूपच खुश होती. आज फायनली तिच्या मीतने इतक्या दिवसांपासून पाहिलेलं स्वप्न खरं होत होतं. हा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला तर नक्कीच त्यांच्या कंपनीला जगातल्या 5 कंपनींमध्ये स्थान मिळणार होतं. म्हणून ती तिच्या मीतसाठी खूपच खुश होती. ती आता तिथे बसून अमितची वाट पाहत होती. पण तिला हे नव्हतं माहीत की कोणाची तरी नजर तिच्यावर स्थिरावलेली होती, जो कधीपासून तिलाच पाहत होता. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा,
चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.